नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड लेक्चर्स पाहणार होतो. तर MHT CET 2026 ला जी एक्झाम आहे त्याच्यातले PYQ आपण सेकंड लेक्चर याच्यातला पाहणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा आपण एक MCQ KTG मधला घेतलेला आहे की जो 2023 ला आलेला होता. बघा काय क्वेश्चन्स आहे बघा. इफ द RMS रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज 400 मीटर पर सेकंड, then the density of that gas at NTP normal temperature pressure in kg per meter cube dot dot. हा क्वेश्चन बघा MHT CET 2023 ला आलेला होता. टेक प्रेशर त्यांनी घ्यायला होते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आता त्यांनी ऑप्शन्स काय दिले ते बघा. ए ऑप्शन 5/8, बी 25/8, सी 15/8 आणि डी 11/8. आता हा पहिल्यांदा क्वेश्चन कोणत्या कॉन्सेप्ट वरती येतो पाहायचंय बघा. तर प्रेशर ऑफ आयडियल गॅस याच्यावरचा काय बघा. तर हा क्वेश्चन आहे. आता आपण सॉल्व्ह करू बघा. तर त्याचा फॉर्म्युला काय तो प्रेशर ऑफ आयडियल गॅसचा. तर P = 1/3 रो सी स्क्वेअर. सी म्हणजे व्हेलॉसिटी. ओके, आता प्रॉब्लेम नीट वाचू बघा. तर दिलंय काय बघा. इफ द RMS स्पीड ऑफ अ गॅस इज 400 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद दिला याचा अर्थ व्हेलॉसिटी दिलेली आहे. म्हणजेच आपण व्हेलॉसिटीला इथं कुठलं लेटर घेतलं तर सी घेतलेला आहे. ओके, सी चा स्क्वेअर. त्याच्यात बघा देन द डेन्सिटी ऑफ दॅट गॅस म्हणजे आपल्याला डेन्सिटी काढायची. याचा अर्थ आपल्याला रो काढायचा आहे. रो आपल्याला काय करायचं तर काढायचा आहे. त्याच्यात दॅट ऍट NTP इन kg पर मीटर क्यूब ते P दिलेला आहे. आता दिले काय ते आपण फर्स्ट लिहू बघा. तर फर्स्ट आपल्याला C दिलेला आहे म्हणजे व्हेलॉसिटी दिली 400 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर टेक P = प्रेशर 10⁵ त्यांनी घ्यायला लावलेली आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे रो काढायला लावला त्यांनी, डेन्सिटी काढायला लावलेली आहे. आपला फॉर्म्युला काय आहे बघा. तर आयडियल प्रेशर गॅसचा फॉर्म्युला काय असतो बघा. तर P = 1/3 रो सी स्क्वेअर. आता फॉर्म्युला मी पुट केला बघा. तर P = 1/3 रो सी स्क्वेअर. काढायचं काय बघा तर रो काढायचा आहे. म्हणजे मी काय केलं बघा. तर फॉर्म्युलाचा ट्रान्सफर करून घेतला. P = रो मी इथंच ठेवला. सी स्क्वेअर इथं काय तर मल्टिप्लाय नाही, खाली आल्यानंतर काय झालं तर डिवाइडला गेलं. म्हणजे इथं काय म्हणजे खाली किती तर 1 आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट हा 3 इथं कशाला तर डिवाइडला आहे. इकडे आल्यानंतर मल्टिप्लायला गेला. म्हणजेच काय राहिला रो. म्हणजेच फॉर्म्युला काय आला रो = 3P/c स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहायचंय बघा. देअरफॉर रो = 3 च 3 P किती आहे बघा तर 10⁵. त्याच्यानंतर C किती आहे. C म्हणजे व्हेलॉसिटी किती होतं 400 मीटर पर सेकंद आणि त्याचा काय येईल तर स्क्वेअर. 400 चा काय आला तर स्क्वेअर आला. ही व्हॅल्यू मी त्याच्यामध्ये पुट केली. त्याच्यानंतर रो = 3 × 10⁵. तर काय केलं बघा तर 4 × 1 वरती 4 वरती टोटल 0 किती 2 आहेत म्हणून 10⁵ काय केली बघा तर मी 2 केली त्याचा स्क्वेअर केला. ओके, त्याच्यानंतर रो = 3 × 10⁵. 4 चा स्क्वेअर आला बघा तर 16. 4 चा स्क्वेअर आला 16. त्याच्यानंतर 10⁵ 2 × 2 10⁵ काय दिली तर 4 आली. इथं फॉर्म्युला कुठला वापरला तर A⁻m × n काय असतो AM × n. हा फॉर्म्युला मी इथं यूज केला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा तर रो = 3 × 10⁵. ही पॉवर खाली प्लस लावते, वरती आल्यानंतर मायनस आली, -4 झाली अपॉन 16 आलं बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट मी इकडे स्टेप करतो पुढची. त्याच्यानंतर रो = 3 × 5 मधून -4 गेले म्हणजे 10⁻1 राहिली. खाली फक्त किती राहिले बघा तर 16 राहिलं. त्याच्यानंतर रो = 10⁻1 आहे याचा अर्थ 30 झालं. ते 30 अपॉन किती आलं 16. ओके, मग 2 न भाग लागला. इथं आलं 15 आणि इथं किती आलं तर 8 आलं. म्हणजे रो = 15/8. आता आपला ऑप्शन्स आहे का बघा. हा तर 15/8 हा नाहीये बघा. हा पण नाही. 15/8 हा पण नाही. म्हणजे ऑप्शन्स कुठला आला तर ऑप्शन्स सी आला. ह्या कोणत्या कॉन्सेप्ट वरती बघा तर आयडियल प्रेशर जो काढायचं असतं बघा तर केटीजी मधलं त्याच्यातलं काय तर बघा हे न्यूमेरिकल्स आहे.
हा त्याचा फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. ओके, बघा आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहणार आहे की केटीजी मधलाच आहे बघा. MSCET ला 24 ला आलेला होता. काय क्वेश्चन्स काय आहे बघा. An ideal gas having molar mass m0 has VRMS velocity V at temperature T then dot dot. CET 24 ला क्वेश्चन आलेला होता. ऑप्शन्स काय आहेत बघा. ए ऑप्शन V square T is equal to constant, V T square is equal to constant, V square upon T is equal to constant, V is a independent of T. आता बघा हा क्वेश्चन कोणत्या पॉइंट वरचा आहे बघा. तर आरएमएस स्पीड ऑफ गॅस याच्यावरचं काय बघा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय असतं बघा आरएमएस स्पीड काय असतं बघा आयडियल गॅसचं. V इज इक्वल टू रूट मध्ये 3RT अपॉन m0. हे काय असतं बघा तर त्याचा फॉर्म्युला आहे. कुठला बघा तर V आरएमएस स्पीड ऑफ आयडियल गॅस म्हणजे V इज इक्वल टू 3RT अपॉन m0. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा. आता हा V जो आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाला आहे बघा तर R ला आणि T ला. ओके, म्हणजेच काय झालं बघा तर V प्रपोर्शनल रूट मध्ये काय आलं बघा तर T आलं. V प्रपोर्शनल रूट मध्ये काय आलं T आलं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. बघा आता V प्रपोर्शनल कुणाला आहे बघा. जे न्यूमरेटरला असतात ते प्रोपोर्शनल असतात आणि जे डिनोमिनेटरला असतात ते काय असतात तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर व्हेलॉसिटी वाढली तर टेम्परेचर वाढणार किंवा टेम्परेचर वाढलं तर व्हेलॉसिटी वाढणार आहे. म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल रूट T झालं. त्याच्यानंतर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड याचा स्क्वेअर झाला. V स्क्वेअर इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट मी K घेतला आणि याचं T निघालं. ओके, त्याच्यानंतर प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेतला तर T घेतला किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं होतं V स्क्वेअर इज इक्वल टू K मी इथंच ठेवला. T कशाला इथं बघा तर मल्टिप्लायला, इकडे कशाला आला डिवाइडला आला. त्याच्यानंतर देअरफॉर V स्क्वेअर अपॉन T इज इक्वल टू K म्हणजे कॉन्स्टंट, K म्हणजे बोलायला तर कॉन्स्टंट. तर हे काय बघा तर याचं आन्सर आलं. म्हणजे कोणतं ऑप्शन येते बघा तर हा ऑप्शन नसणार आहे. V T स्क्वेअर पण नसणार आहे. V स्क्वेअर अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि हा पण नसणार आहे. कसं केलं बघा मी परत सांगतो, एक्सप्लेन करतो की V RMS आयडियल गॅस इक्वेशन्स आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बघा तर तिचं जे डेरिव्हेशन आहे V इज इक्वल टू रूट मध्ये 3RT अपॉन m0. R म्हणजे कोणतं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याच्यात काय तर V डायरेक्टली प्रोपोर्शनल रूट T, कारण की रूट T काय येतं याला रूट आहे टोटल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड V स्क्वेअर इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट मी K घेतला आणि याचा स्क्वेअर निघाला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे याला स्क्वेअर झाला आणि याचा स्क्वेअर रूट निघाला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं V स्क्वेअर T तर कसला होता मल्टिप्लायला होता, इकडे आलं तर डिवाइडला गेला इज इक्वल टू K म्हणजे कोण कॉन्स्टंट म्हणजे V स्क्वेअर अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ऑप्शन्स कोणता बसते बघा ऑप्शन्स सी हा आरएमएस स्पीड ऑफ आयडियल गॅस वरचं काय बघा तर तुमचं एमसीक्यू होता. ओके, आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहू पुढच्यातला. ऍब्सोल्यूट टेम्परेचर ना, बरोबर ना, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ना. ओके, आपण आता नेक्स्ट एमसीक्यू आपण कोणता आहे बघा तर स्टेट द युनिट ऑफ बी. बी मीन्स काय बघा विन्स कॉन्स्टंट विच डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट डॉट डॉट. म्हणजे विन्स कॉन्स्टंट जो आपण त्याला रिप्रेझेंटेड बाय बी करतो त्याचं युनिट कोणतं आहे. ऑप्शन्स काय बघा तर सेंटीमीटर डिग्री सेल्सिअस, मीटर केल्विन, मीटर स्क्वेअर केल्विन, सीएम स्क्वेअर केल्विन. आता काय असतं तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय बघा फर्स्ट पहिल्यांदा पाहिजे तर की लॅम्बडा मॅक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे T. ओके, लॅम्बडा वेव्हलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर म्हणजे काय तर लॅम्बडा मॅक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल वर अपॉन T आला. त्याच्यानंतर लॅम्बडा मॅक्स मीन्स काय तर मॅक्झिमम वेव्हलेंथ ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऍब्सोल्यूट टेम्परेचर असते. त्याच्यानंतर काय केलं बघा 1 अपॉन T आला इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट B घेतला 1 अपॉन T आला बघा. त्याच्यानंतर लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू B इंटू 1 B अपॉन T आला. त्याच्यानंतर B चं त्यांनी काय क्वेश्चन विचारलं स्टेट द युनिट ऑफ B. B चं युनिट आपल्याला काढायचंय. B इथं बघा तर हे T इथं कशाला इथं डिवाइडला इकडे नंतर मल्टिप्लाय. देअरफॉर लॅम्बडा मॅक्स T डिवाइडला होता इकडे नंतर मल्टिप्लाय इज इक्वल टू कोणला तर B आला. म्हणजे B इज इक्वल टू लॅम्बडा मॅक्स T. B इज इक्वल टू लॅम्बडा मॅक्स वेव्हलेंथ एक प्रकारची तुमचं काय तर डिस्टन्स आहे म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे. म्हणजे याला युनिट कुठला आलं मीटर आलं आणि
टेम्परेचरला काय आलं तर केल्विन आलं, म्हणजेच मीटर केल्विन. आता ऑप्शन्स काय आहे बघा आपला, हा तर ऑप्शन्स नाही, मीटर केल्विन हा पण नाही आणि हा पण नाही, म्हणजे ऑप्शन्स कुठला आला, बी आला. हा तुमचा कुठला विच डिस्प्लेसमेंट लॉ केटीजी मधला त्याच्यावरचं काय तर हा एमसीक्यू आहे. ओके, मग आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहणार आहोत. तर कुठला आहे बघा, केटीजी मधलाच हा पण आहे बघा. क्वेश्चन्स काय आहे बघा, मीन फ्री पाथ कॅन बी एक्सप्रेस्ड ऍज डॉट डॉट. ऑप्शन्स काय दिलीत बघा, ए 1/√2 पाय डी रो, बी आहे 1/√2 पाय डी क्यूब रो, सी आहे 1/√2 पाय डी स्क्वेअर रो, आणि डी इज इक्वल टू रो अपॉन √2 पाय डी स्क्वेअर. ओके, आता कोणत्या पॉइंटवरचा क्वेश्चन बघा, मीन फ्री पाथ. फर्स्ट समजून घ्यायचं, मीन फ्री पाथ रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा, म्हणजे मीन फ्री पाथला डिनोटेड कशाने केलं जातं तर लॅम्बडा. आता त्याचं काय बघा तर the two ideal molecules successive collisions is called तर मीन फ्री पाथ हे केलं जातं. म्हणजेच काय असतं तर मीन फ्री पाथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मीन फ्री पाथ काय बघा तर बघा, मीन फ्री पाथ काय तर रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा, म्हणजेच काय असतं तर मीन फ्री पाथ लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल रो, म्हणजे डेन्सिटी असतं. मी समजा इक्वेशन्स 1 बोललो, मीन फ्री पाथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल डायमीटर ऑफ अ मॉलिक्यूलचा स्क्वेअर असतो, म्हणजे डी स्क्वेअर. इक्वेशन्स मी 2 मांडलं, कंबाईन इक्वेशन 1 and 2 म्हणजेच लॅम्बडा प्रोपोर्शनलिटी 1 डी स्क्वेअर रो, डी स्क्वेअर काय आला तर रो आला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं तर लॅम्बडा इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट, मी काय घेतला 1 प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट √2 पाय घेतला बघा, √2 पाय. त्याच्यानंतर डी स्क्वेअर रो. इथे लक्षात काय आलं बघा, तर मी आता परत मी सांगतो बघा. तर मीन फ्री पाथ रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा, फर्स्ट पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यात बघा मीन फ्री पाथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल डेन्सिटी ऑफ आयडियल गॅस, म्हणजे रो इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1 रो आला, इक्वेशन्स 1 केलं. त्याच्यानंतर लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल, मीन फ्री पाथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल डायमीटरचा जो असतो त्याचा काय असतो स्क्वेअर असतो, म्हणजे डी स्क्वेअर. इक्वेशन 2 आलं, कंबाईन इक्वेशन 1 and 2. लॅम्बडाचा लॅम्बडाला प्रोपोर्शनलिटी 1 रो इंटू काय आला तर डी स्क्वेअर, म्हणजे डी स्क्वेअर इंटू रो आला. त्याच्यानंतर काय केलं तर जो प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट होता त्याचा मी काय घेतला √2 पाय घेतला, आणि डी स्क्वेअर रो हॅश करायला. तर ऑप्शन्स आपण चेक करू कोणते ते ऑप्शन बघा. तर हा तर ऑप्शन्स नाही, काय बघा आपला आन्सर आला पाहिजे लॅम्बडा इज इक्वल टू √2 पाय डी स्क्वेअर रो, म्हणजे हे आता हे आहे. त्याच्यात इथं डी क्यूब आहे बघा, हा पण नाहीये. 1/√2 पाय डी स्क्वेअर रो हा ऑप्शन आहे, आणि हा पण ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन कुठला आला तर सी आला, ऑप्शन सी. बघा आता नेक्स्ट एमसीक्यू कोणता आहे आपला बघा. तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट. याचा अर्थ हा थर्मोडायनामिक मधला एमसीक्यू आहे बघा. तर त्यांनी विचारले विच इज वन ऑफ द इज नॉट थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट. थर्मोडायनामिक मधला कोणता कोऑर्डिनेट नाही. ऑप्शन्स आहेत ए आर, बी आहे व्ही, सी आहे पी, आणि डी आहे टी. म्हणजेच आर फॉर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, व्ही फॉर व्हॉल्यूम, पी फॉर प्रेशर, टी फॉर टेम्परेचर. म्हणजेच बघा गॅसला पॅरामीटर्स किती असतात तर 3 असतात, नेहमी लक्षात ठेवायचं. प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, कोणतं असेल तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. त्याच्यावर आपण गॅस आयडियल गॅस इक्वेशन्स काढलेलं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. इथे लक्षात एखाद्या आयडियल गॅस इक्वेशन्स आपण काढले तर बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि प्रेशर्स लॉ. ओके, तर त्यांनी विचारलं काय तर थर्मोडायनामिकला कोणते पॅरामीटर्स असतात. तर बघा 3च पॅरामीटर्स असतात, कोणते तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. ह्याच्यावरतीच काय बघा तुमचं आयडियल गॅस किंवा थर्मोडायनामिक मधलं काय तर बघा कोऑर्डिनेट डिपेंड्स असतात. म्हणजेच बघा यातला विच इज द नॉट थर्मोडायनामिक काय विचारले बघा तर कोऑर्डिनेट. नॉट म्हणजे कोण नाही तर बघा व्ही आहे, पी आहे, टी आहे, म्हणजे नाही कोण आर. म्हणजे ऑप्शन कोणता आहे ए. हा काय बघा तर तुमचा ऑप्शन सी आर, म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू 8.31 ही त्याची काय तर व्हॅल्यू असते बघा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची. आता बघा आता आपण इथंच थांबू. आपण बघा 2 टॉपिक मधले जे काही एमसीक्यू होते ते आपण काहीतरी घेतलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बाकी टॉपिक मधले पीवायक्यू काय तर आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. भरपूर पीवायक्यू आहेत, पण आपण काही एक्सपेक्टेड जे आहेत म्हणजे जे आलेले आहेत लेटेस्ट मधले ते आपण काय करतोय तर सॉल्व्ह करून घेत आहे. ओके, आता आपण इथंच थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघा तर नेक्स्ट टॉपिकचे काय बघा तर एमसीक्यू पाहणार आहोत. पण जर तुम्ही आपल्या कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी चळवळ याच्यावरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा.
आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नात देशाच्या चळवळीमध्ये सर्वांनी काय होतं बघा सहभागी होऊया. आणि इथंच मी आता थांबतो. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.